केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. महाराष्ट्रामध्ये महिला आणि बेरोजगार तरुण तरुणींसाठी शोभिवंत माशांचं प्रजनन आणि पालन हा उत्तम जोडधंदा ठरतो आहे. कोलकाता, बंगाल, चेन्नई येथून शोभिवंत माशांचे बीज मागवले जात आहेत. तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्येही शोभिवंत माशांचं प्रजनन होणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील अकोला इथे लताबाई इंगळे यांनी शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्प सुरू केला. त्यांना हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत रंगीत मासे उत्पादनाचा प्रकल्प जानेवारी 2024 पासून चालू करण्यात आला असून आतापर्यंत 2 वेगवेगळ्या जातीचे रंगीत मासे उत्पादन घेतले आहे. या प्रकल्पाअंतर्गत 4 लोकांना येथे रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांना या ठिकाणी रंगीत मासोळ्यांचे देखरेख व खाद्य टाकणे, पाणी बदलणे हे ते बघतात. आतापर्यंत 2 ते 3 हजार रंगीत मासे विक्री केली आहे. त्यांचे पूर्ण व्यवस्थापन माझा मुलगा श्रीकांत हे पाहतात व त्यांचे शिक्षण फिशरीमध्ये झाले आहे. माझं नाव श्रीकांत इंगळे. मी राहणार बाबुळगाव जहागीर, तालुका जिल्हा अकोला येथील आहे. माझं शिक्षण MABC फिशरीजमध्ये झालेलं आहे. व मी आता एक रंगीन मासोळ्यांचा जो प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग आणि रिअरिंग युनिट हा एक प्रकल्प सध्या मी स्वतः पाहत आहे. आवड, छंद आणि त्यातून समाधान देणारा शोभिवंत मत्स्यपालन हा व्यवसाय ग्रामीण आणि शहरी भागात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देत आहे.